आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर आज पहाटे भीषण अपघात झाला। वेगावर नियंत्रण सुटलेल्या कारने 3 मोटरसायकलस्वारांना जबर धडक देत चिरडले। या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। हा संपूर्ण अपघाताचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलाय। अपघातात कारचा ताबा चालकाकडून सुटल्याने वाहनाने उड्डाण पुलावर अनियंत्रितपणे अनेकांना धडक दिली। मृतांमध्ये शैलेश जाधव, चंद्रकांत अनारके, सुमित चैलानी यांचा समावेश असून कारचा ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे याचाही जागीच मृत्यू झाला। जखमींमध्ये अभिषेक चव्हाण, अमित चव्हाण याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शिवसेना शिंदे गट उमेदवार किरण चोबे या देखील या कारमध्ये होत्या आणि त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या भीषण अपघातामुळे अंबरनाथमध्ये हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केलाय। संपूर्ण प्रकरणाचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गतिमान करण्यात येत आहे। त्यामध्ये 4 लोकांचा डेथ घोषित झालेली आहे आणि 2 जण ॲडमिट आहेत। एक प्रायव्हेटमध्ये आहे, इथेच सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आणि एक खळव्याला शिफ्ट करण्यात आलेला आहे। झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे आणि त्याचा सखोल तपास पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करतायत। 2 जण ऑन ड्युटी कर्मचारी आहेत नगरपालिकेचे आणि दोघांची आज माहिती घेत आहेत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।